ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. Hello guys, good morning. Have a nice day. This is Basveshwar Kargaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, today is very special day. It is a big function. It is a big festival of Lord Shivji, and that day is Mahashivratri. You all of know. Okay, so in today's video lecture, we will see what is mean of Mahashivratri, why we are making a fast on Mahashivratri, why we are not sleep in whole night in Mahashivratri, and why did we chant Om Namah Shivaya Har Har Mahadev in Mahashivratri. All these we can discuss one by one, one by one, one by one. Okay, so guys, Mahashivratri is one of the most important festival of Hindus. आपल्या हिंदू धर्मात किंवा हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा सगळ्यात सणाचा महामेरू म्हटलं तरी चालेल असा जो सण आहे तो म्हणजे महाशिवरात्री, लॉर्ड शिवजींचा सण. कारण महाशिवरात्री याच दिवशी लॉर्ड शिवजी आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता. तसेच याच दिवशी शंकराच्या जटेतून गंगा पृथ्वीवर पहिल्यांदा आली होती. तो दिवस म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्री म्हणजे काय? आपल्या जीवनात जी आपण महान पातके केलेली आहेत, आपल्याकडून महान अपराध घडलेले आहेत, आपल्याकडून महान अशा चुका घडलेल्या आहेत, या सगळ्यांचा नाश करणारा दिवस म्हणजे महाशिवरात्री. जो भक्त मनोभावे शिवजीची उपासना करतो, या दिवशी पूर्ण दिवसभर उपवास धरतो, तसेच दिवसभर शिवजीच्या भजनात ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव या नामस्मरणात घालवतो आणि रात्रभर जागून शिवजींचा भजन, शिवजींची प्रार्थना करतो, त्या सर्व भक्तांची दुःखे, त्या सर्व भक्ताची पापे, त्या सर्व भक्तांच्या चुका या व्रतानं नाहीशा होऊन त्याच्या जीवनात उन्नती होते, त्याचे जीवन सुखी, समाधानी, आनंदी होते. तर ही महाशिवरात्री केल्याचं फळ आहे. मीनिंग ऑफ महाशिवरात्री मीन्स ग्रेट नाईट ऑफ लॉर्ड शिवा. महाशिवरात्री म्हणजे काय? दी ग्रेट नाईट ऑफ लॉर्ड शिवा म्हणजे शिवजींची सगळ्यात मोठी जी रात्र आहे त्यालाच महाशिवरात्री असे म्हणतात. शंकराची सगळ्यात मोठी रात्र म्हणजेच इट मीन्स ग्रेट नाईट ऑफ लॉर्ड शिवा म्हणजे शिवजींची सगळ्यात मोठी रात्र जी असते त्याला महाशिवरात्री असे म्हणतात. महाशिवरात्री इज द डे when Lord Shiva married with goddess पार्वती. महाशिवरात्रीच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहेच आहे, परंतु या दिवशी आणखी काय स्पेशालिटी, तर याच दिवशी शंकराने पार्वती सोबत विवाह केला होता. त्यांचा विवाह याच दिवशी संपन्न झालेला होता. तोच दिवस म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्री इज द डे when river Ganga came to the earth from the Lord Shivji's जटास. म्हणजेच लॉर्ड शिवजींच्या जटेतून गंगा पृथ्वीवर ज्या दिवशी
अवतरली होती किंवा गंगेचं प्रस्थान झालं होतं पृथ्वीकडे, तो दिवस म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्री falls on 13th night and 14th day of फाल्गुन month of हिंदू कॅलेंडर. महाशिवरात्री हा सण कधी येतो तर 13वा दिवस फाल्गुन महिन्यातली त्रयोदशी आणि 14व्या दिवसाच्या 13व्या दिवसाची रात्र आणि 14व्या दिवसाचा दिवस फाल्गुन महिन्यातील हा महाशिवरात्री सण म्हणून संपन्न होतो. In early morning, devotees visit the temple to offer prayers to Lord Shiva. या दिवशी अगदी लवकर उठून सगळे भक्तगण, डिवोटीज म्हणजे भक्तगण, विजिट टेम्पल, कुठं शिवजींच्या टेम्पलमध्ये किंवा महादेवाच्या मंदिरात जातात लवकर उठून आणि महादेवाची आराधना करतात आणि दिवसभर उपवास ठेवतात. असे हे महाशिवरात्रीचे व्रत आहे. In prayers, people chant slogans like Om Namah Shivaya, Om Namah Shivaya, हर हर महादेव, हर हर महादेव. या दिवशी पीपल म्हणजे लोक चॅन्ट म्हणजे मंत्रोच्चार करतात किंवा म्हणतात. स्लोगन्स म्हणजे सुविचार म्हणूया किंवा मंत्र म्हणूया. ओम नमः शिवाय या नामाचा जप करतात आणि हर हर महादेव म्हणून शंकराचे जय जयकार करतात. Some devotees also observe fast on the occasion of महाशिवरात्री. काही भक्तगण या दिवशी, काही म्हणण्यापेक्षा पूर्ण हिंदू लोक या दिवशी पूर्ण दिवसभर उपवास धरतात, शंकराची आराधना करतात, शिवलिंगाची पूजा करतात, शिवलिंगावर दूध, दही, पंचामृताचा अभिषेक करतात, शिवलिंगावर बेलपत्र वाहतात, शिवलिंगाची आराधना करतात आणि रात्रभर भजन करून हा दिवस आणि रात्र साजरी करतात. तर यालाच महाशिवरात्री असे म्हणतात. In temples, people offer water and milk and leaves of बेलपत्री over the शिवलिंग. आणि मंदिरामध्ये काय होतं तर शिवलिंगावर दह्याचा किंवा दुधाचा, पाण्याचा अभिषेक केला जातो. त्या शिवजींच्या पिंडीवर बेलपत्र ठेवली जातात, बेलाचे पान ठेवले जाते आणि शिवजींना भोग लावून नैवेद्य दाखवून शिवजींची आराधना केली जाते, उपवास केला जातो आणि संध्याकाळी भजन करून सांगता केली जाते. It is believed that observing fast on the day of Mahashivratri will bring good luck and success to them and their families. असं म्हटलं जातं की महाशिवरात्री दिवशी जे शिवजींचा उपवास करतात, महाशिवरात्रीचे व्रत करतात, शिवजींचा नाम स्मरण करतात, शिवजींच्या नामात ओम नमः शिवाय हा मंत्र किंवा हर हर महादेव याचा जय जयकार करतात, तसेच शिवजींची पूजा, आराधना, प्रार्थना करतात, भजन करून रात्र जागवतात, त्या सर्व भक्तांची दुःख निवारण होतात. त्यांनी केलेली त्याच्या अनेक जन्माची पातके पापे जळून भस्म होतात आणि त्याच्या जीवनामध्ये गुड लक म्हणजे चांगलं भाग्य, सद्भाग्य निर्माण होतं आणि सक्सेस, प्रत्येक ठिकाणी तो यशस्वी होतो आणि त्याचे कुटुंबातील सगळे मेंबर, त्याच्या कुटुंबातील जे लोक आहेत ते सुद्धा सुखी होतात, समाधानी होतात, आनंदी होतात, यशस्वी होतात. म्हणून प्रत्येकाने हे व्रत करायचं आहे आणि बरेच जण करतात आणि जे कोणी करत नसतील तर त्यांनी सुद्धा कृपया हे महाशिवरात्रीचं व्रत करून आपल्या जीवनाचं सार्थ करून घ्यायला पाहिजे. महाशिवरात्री इज अ मेजर फेस्टिवल इन हिंदुझम. महाशिवरात्री हा जो सण आहे
हा अतिशय मोठा थाटामाटात सगळीकडे साजरा केला जातो. इट ऑब्झर्व दॅट on Mahashivratri day, when we chant Om Namah Shivaya or Har Har Mahadev and making fast, then overall since our sins are fired and we make a clean. असं म्हटलं जातं की या दिवशी आपण हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय शिवनामाचा जप केला तर आपल्या अनेक जन्माची पापे धुतली जातात किंवा जळून भस्म होतात आणि आपण अगदी क्लीन पवित्र होतो. म्हणून प्रत्येकाने हे महाशिवरात्री व्रत आवर्जून करायला पाहिजे. महाशिवरात्री इज दी डे विच इज युजफुल फॉर ऑल ऑफ अस टू मेक अ बाउंड विथ लॉर्ड शिवा. महाशिवरात्री हा दिवस शिवजींच्या सोबत नातं जोडण्यासाठी, भक्ताचं आणि देवाचं नातं असतं की नाही. आपलं सुद्धा घराघरात आई वडिलाचं नातं असतं, बहीण भावाचं नातं असतं, मुलाचं वडिलाचं नातं असतं, शेजाऱ्यांचे ऋणानुबंधाचं नातं असतं. तसंच आपण आपल्या शिवाचं या जीवाशी नातं ज्या वेळेला आपण जोडलं जातो आणि पूर्ण आपली नैया, आपल्या संसाराची नैया जर शंकरजीच्या किंवा देवाच्या हातात दिली आणि त्याला सांगितले की बाबा रे तुला कशी पार पाडायची तशी नैया माझी किनाऱ्यावर तू नेऊन सोड. एक भजन आहे बघा, बहुसागरी माझी नौका रे किनारी तू लाव रे, कैलाशीच्या शंकरा तू बिगी बिगी धाव रे, भवसागरी नौका माझी पैल तिरी तू लाव रे. म्हणजे हे कैलाशीच्या शंकरा, या संसार मोहमायेत माझी नाव फसलेली आहे. संसार नौका, माझी जीवन नौका गोतांड्या खात आहे किंवा बुडत आहे, तर तिचं रक्षण करून पैलतीरी तू कसं न्यायचं हे तुझं काम आहे. आता मी तर थोकलो बाबा, आता हे सगळी सूत्रदोरी मी तुझ्या हातात दिली. सूत्रदोरी तुझ्या हाती, जैसे नाचविसी देवा तैसे नाचू सदाशिवा. तू जसं नाचवशील तसं आता आम्ही नाचणार आहोत. सूत्रदोरी, कळसूत्री भावल्यांचा खेळ तुम्ही पाहिला असेल. कळसूत्री भावलं बघा, ते जो भावला चालक जो रिंग असतो मास्टर, तू जसं तू दोऱ्याचे ताण देईल तसे त्या भावल्या बोलतात किंवा हलतात, चालतात, नाचतात वगैरे. तसे आपण भावल्या आम्ही भावल्याच्या जाती, सूत्रदोरी तुझ्या हाती, जैसे नाचविसी देवा तैसे नाचू सदाशिवा. आम्ही भावल्याच्या जाती आहोत. आम्ही नाटकात करणारे, काम करणारे कलाकार आहोत. तू डायरेक्टर आहेस. तू जशी आज्ञा देशील, जे काम आम्हाला दिलेलं आहे, जो रोल दिलेला आहे, तो रोल आम्ही निभावण्यासाठी आलेला आहे. जीवन हे 3 अंकी नाटक आहे भावांनो. 3 अंकी नाटक म्हणजे बालपण, तरुणपण आणि वृद्धपण. जसं सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असे 3 प्रहर असतात, तसे जीवनाचे पण 3 प्रहर असतात. बालपण, तारुण्यपण आणि वृद्धपण. आणि यामध्ये जो आपल्याला रोल, जी भूमिका दिलेली आहे देवानं बजावण्यासाठी, ती भूमिका बजावण्यासाठी आपण आलो. सूत्रधोरी तर सदाशिवाच्या हातात म्हणजे शंकरजीच्या हातात आहे. जैसे नाचविशी देवा तैसे नाचू सदाशिवा. आम्ही बाहुल्याच्या जाती, सूत्रधोरी तुझ्या हाती. आम्ही तर बाहुले आहोत. तू जसं नाचवशील, जशी ऑर्डर देशील, डायरेक्टर जसं सांगतं तसं कलाकार काम करतात का नाही, तसे आम्ही कलाकार आहोत. आणि तू डायरेक्टर आहेस. तू सुप्रीम डायरेक्टर आहेस. गॉड ऑफ सुप्रीम गॉड, देवाचाही देव तू आहेस. तुझ्या आज्ञेविना एक पत्ताही हालत नाही. आपण म्हणतो हे मी केलं, माझ्यामुळं झालं. आणि मी हा जो गर्व आहे तो आपण टाकला पाहिजे. आपण असं म्हटलं पाहिजे, हे सगळं जे वैभव आहे हे ईश्वर कृपेमुळं किंवा शंकराच्या कृपेमुळं केलं, पण मी केलं. आणि एखादी वाईट जर गोष्ट घडली तर देवानं आमचं वाटोळं केलं. म्हणजे वाईट झालं की देवावर ढकलायचं
आणि चांगलं झालं की त्याचं श्रेय आपल्या स्वतःवर घ्यायचं, हे मानव जातीचं लक्षण आहे, परंतु ते योग्य नाही. परंतु जे भक्तगण असतात, जे शिवभक्त असतात, ते कधीच असं म्हणत नाहीत की हे मी केलं, हे शंकर कृपेनं झालं किंवा हे हरी कृपेमुळं झालं, देवाच्या मर्जीमुळं आम्ही हे करू शकलो. ह्यात जी नम्रता आहे, यात जी कृतज्ञता आहे, आणि हीच देवाची कृतज्ञता, आणि अशीच भक्त शंकराला किंवा विठ्ठलाला आवडत असतात. म्हणून आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, नाही का? तर जाता जाता महाशिवरात्री, तर महाशिवरात्री दिवशी जी कथा आपण शिवलीलामृत मध्ये वाचतो किंवा ऐकतो, तर ती कथा आपण थोडक्यात पाहायची आहे. साधारणतः महाशिवरात्री दिवशी 11वा अध्याय शिवलीलामृतचा तो वाचतात किंवा अध्याय दुसरा वाचतात. 11वा अध्याय म्हणजे कुठला? महानंदेचा अध्याय. यामध्ये रुद्राक्ष महिमा, हे जे रुद्राक्ष आहे याचा महिमा, जे रुद्राक्ष धारण करते त्यांच्या पुण्यास नाही, म्हणजे रुद्राक्ष जर आपण धारण करत असू तर खूप पुण्याची गोष्ट आहे. हे झालं आध्यात्मिक रिझन. आणि सायंटिफिक रिझन, आपल्या गळ्यात किंवा आपल्या शरीरावर जर रुद्राक्ष असतील, ज्या वेळेला आपण आंघोळ करतो, स्नान करतो आणि ते रुद्राक्षाचं पाणी आपल्या शरीरावर पडलं तर आपल्याला बीपी, हार्ट अटॅक वगैरे रोग होत नाहीत, आपलं शरीर निरोगी राहतं. हा सायंटिफिक वैज्ञानिक त्याचा उपयोग आहे. आणि आध्यात्मिक उपयोग म्हणजे जे रुद्राक्ष धारण करते जे रुद्राक्ष धारण करते, भस्म चर्चिती, आपण भस्म लावलं पाहिजे, शरीरावर भस्म लावलं पाहिजे, शरीरावर रुद्राक्ष धारण केले पाहिजे, तर आपल्याला कैलासाचं पद मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आपल्या तोंडामध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव पाहिजे. म्हणजे आपण कितीही वाईट असू, हे पहा, आपल्याला माहिती आहे वाल्या कोळ्यानं 7 रांजणं भरली होती पाप करून, इतके जीव मारले होते, आणि एक जीव मारला की तो एक कडा त्या रांजणात टाकायचा, असे 7 रांजणं भरली होती. आणि त्याला नारद स्वामी भेटले, म्हणजे परिस्पर्श झाला, आणि त्यांनी त्याला राम राम नामस्मरणाचा जप दिला वाल्याला. परंतु हा वाल्याला दररोज माणसं मारल्यामुळे राम वगैरे म्हणता येईना, मरा 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 मरा, आणि मरा 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 म्हणण्यातच राम राम होत गेलं. आणि वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला, आणि राम जन्माच्या अगोदर 60,000 वर्ष पूर्व रामायण हा ग्रंथ त्याने लिहिलेला आहे. धन्य धन्य ते वाल्या आणि वाल्मिकी ऋषी. मग आपण इतकी पापिष्ट आहोत का? नक्कीच नाही. म्हणून आपल्याला तर किती सोपं आहे बघा, की शिवरात्र करायची, उपवास करायचा, नामस्मरण शिवभक्तीत तल्लीन राहायचं, शिवाचं पूजन, आराधना, अभिषेक करायचा, आणि संध्याकाळी जागरण करायचं. बस इतकं जरी केलं तरी आपल्याला शिवपद किंवा कैलासपद हे मिळणार म्हणजे मिळणारच, 101%. म्हणून महाशिवरात्री केली पाहिजे. तर 11व्या अध्यायामध्ये महानंदा नावाची जी गणिका असते, गणिका म्हणजे वेश्या, तिचा एक नियम असतो. तिच्याकडे जो कोणी तिच्या रूपावर भाळून, अतिशय सुंदर अशी ती गणिका असते, तिच्या रूपावर अनेक देव दानव दैत्य देवता भाळत आणि तिची अभिलाषा धरून तिच्याकडे येत असत. पण तिचा एक नियम होता, तिच्याकडे जो कोणी पुरुष तिची अभिलाषा धरून तिच्याकडे येत असे तर ती त्या पुरुषाला आपला पतिदेव मानून, त्याची भार्या समजून, बायको समजून पूर्ण सेवा करत असे. त्याच्या जेवणापासून, त्याचे कपडे धुण्यापासून, म्हणजे एखादी कुलीन घरंदाज बाई आपल्या नवऱ्याचे कसे सर्व कामं करते, तशी घरतीची जी बाई असते, घरतीची म्हणजे घरंदाज बाई, तर ती जशी कामे करते अगदी तसेच त्यावेळेला ती इतर पुरुषाचं नाव सुद्धा मनात घेत नसे किंवा ती इतर पुरुषाकडे डुंकूनही पाहत नसे. नीट लक्ष द्या. एक वेश्या असून
ज्यावेळेला तिच्याकडे एखादा पुरुष येत असत तर त्यावेळेला ती त्याला म्हणायची, स्वामी मी 2 दिवसासाठी तुमची भारी बायको झालेली आहेत आणि तुम्ही माझे पतिदेव आहेत. आणि हे 2 दिवस ती त्याला अगदी पती मानून अगदी आपलं पातिव्रत्य धर्म निभावत असे. एकदा शंकरजीला तिच्या कार्याची माहिती शंकरजीच्या कानावर गेली आणि त्यांनी तिचे सत्व पाहण्यासाठी पृथ्वीवर अवतरलेले आहेत. एका साधूचा वेश घेतलेला आहे आणि महानंदीच्या दारात गेलेले आहेत आणि महानंदीला म्हणत आहेत, आम्ही तुझ्या रूपावर भाळलेलो आहोत. तू अतिशय तेजस्वी सुंदर अशी नार आहेस आणि आम्हाला तू आमची बायको म्हणून 3 दिवसासाठी मी तुझा नवरा आणि तू माझी बायको असं आपण 3 दिवसाचा संसार करणार आहोत. तर तिनं लगेच हो म्हटलेलं आहे आणि शंकराने खुश होऊन तिला आत्मलिंग दिलेलं आहे. परंतु शंकराने अट अशी ठेवली, जर आत्मलिंग माझे भंगले किंवा चोरीला गेले किंवा त्याचे काही नुकसान झाले तर मी अग्नी प्रवेश करणार, अशी त्यांची अट होती. परंतु महानंदा ही हुशार आणि सुंदर तर होतीच, परंतु हुशार होती, नृत्य करण्यात तरबेज होती, गायनात सुस्वर होती. म्हणजे सगळ्यात 64 कळा तिच्या अंगामध्ये होता. 36 गुण आणि 64 कळा तिच्यामध्ये भरलेल्या होत्या. आणि जशी स्वर्गातली रंभा असेल, अप्सरा असेल किंवा उर्वशी असेल यापेक्षाही सुंदर असं त्याचं रूप होतं. म्हणजे अगदी मंदोदरी, सीता, अहिल्या, गार्गी या पतिव्रता स्त्रिया आहेत त्यांना सुद्धा हेवा वाटावा असं सौंदर्य तिचं होतं. आणि मग महादेव तिच्याकडे आल्यानंतर महादेवाने तिच्याकडे आत्मलिंग दिलेलं आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांनी एक हे केलेलं आहे, हे लीला केलेली आहे की घराला महानंदीच्या आग लावलेली आहे. म्हणजे महादेव म्हणलं त्यांच्या मनात जे येईल ते करू शकतात. ब्रह्मांड निर्माण करू शकतात तर आग लावू शकत नाही. आणि मग आग लागल्यामुळं आणि तिला म्हणतायत, उठ उठ महानंदे, आता तुझ्या घराला आग लागलेली आहे. मग महानंदा गडबडीनं उठते, पाहते तो काय सगळ्या घराला आग लागलेली आहे. आणि मग तिनं लगेच त्या खोलीत जिथं आत्मलिंग ठेवलं होतं तिथं पळत जाऊन ते आत्मलिंग घ्यायला जाते. तोपर्यंत ती खोली भस्मसात जळून खाक झाले होते, आत्मलिंग जळून गेलेलं होतं. महानंदा खूप घाबरली. मग त्यानंतर तिला खूप पश्चाताप झाला. एक इतकं दिव्य रत्न महादेवाने मला दिलं होतं आणि त्याचा सांभाळ मी 3 दिवस सुद्धा करू शकले नाही, म्हणून महानंदीला पश्चाताप झालेला आहे. तिनं आपलं सगळं धन द्रव्य सगळ्या ब्राह्मणांना वाटलेलं आहे. पूर्ण राजवाडा, तिच्या राजवाड्यासारखं घर होतं, हवेली होती ती, एका ब्राह्मणाला दान दिलेली आहे. आणि ती अग्नीमध्ये प्रवेश करण्यासाठी चाललेली आहे. ती म्हणते आता माझ्या जीवनाला अर्थ नाही, कारण साक्षात इतकं दिव्य तेज असणारं पृथ्वी मोलाचं जे आत्मलिंग आहे ते माझ्याकडून जळलं गेलेलं आहे. मी माझ्या वचनामध्ये ज्याप्रमाणे मी वचन दिलं की ते मी दग्ध होऊ देणार नाही किंवा चोरीला जाऊ देणार नाही, परंतु मी सांभाळण्यास असमर्थ ठरले, म्हणून तिनं अग्नी चिता रचून त्याचा अग्नी लावलेला आणि त्याची ते उडी मारणार म्हणून उडी घेत आहे. महानंदानं अशी उडी घेणार, महानंदाने त्याची ते उडी टाकली की शंकराने अज्जात तिला वरच्या वरी उचललेला आहे आणि बाजूला करून म्हटलेलं आहे, महानंदे तू खरंच खूप महान आहेस. एका पतिव्रता जितकी पवित्र असते तितकीच तू पवित्र आहेस. तू जरी गणिका असली, वेश्या असली तरी पण तू ज्या नेमानं राहतेस त्या नेमानं तू अगदी पवित्र आहेस. आम्ही प्रसन्न झालेलो आहोत, तुला जे काय मागायचे ते माग. त्यावेळेला महानंदेनं शंकराच्या पायावर आपलं डोकं ठेवलेलं आहे आणि ती म्हणते, या नरकातून मला आता बाहेर निघायचं आहे, मला हे जीवन नको आहे. मला जरी हे लोकांना इतकं माझं ऐश्वर दिसत असलं, माझी सुंदरता दिसत असली, परंतु माझा जो व्यवहार आहे तो म्हणजे गणिका आणि तो मला मान्य नाही किंवा मला आवडत नाही. त्यामुळं माझ्या जीवनाचं
असं स्थान मला द्या तुमच्या पायाशी की पुन्हा मला जन्म नको, मरण नको. मग शंकराने तिला विमानात बसवलेलं आहे. मग महानंदीनं आणखी एक इच्छा प्रकट केली, माझ्या नगरातले सगळे नगरवासी, माझ्या नगरामध्ये जितके लोक राहतात त्या सगळ्यांचा उद्धार करा. आणि मग शंकरजीनं तिच्या आज्ञेवरून पूर्ण नगरवासियांचा उद्धार केलेला आहे. आणि महानंदीचं नाव अजरामर तेव्हापासून झालेलं आहे. आणि तोच 11वा अध्याय आपण शिवलीलामृत या ग्रंथात वाचत असतो महाशिवरात्री दिवशी. आणि ह्या अध्यायाचं जे वाचन करतात किंवा हा अध्याय जो ऐकतात, जे लोक ऐकतात त्या सर्वांची पापं तर नष्ट होतातच होतात, परंतु त्याच्यासारखा भाग्यवान नर किंवा भाग्यवान स्त्री असेल तर भाग्यवान स्त्री दुसरी कोणी नसणार आहे पृथ्वी तलावर. आणि त्यांना साक्षात शंकरजीनं महानंदीचा जसा उद्धार केला तसा त्यांचा दोन्ही कुळाचा उद्धार होणार आहे. इतकं या 11वा अध्यायाचं महत्त्व आहे. म्हणून हा 11वा अध्याय आपण नित्य म्हणजे दररोज, जर आपल्याला दररोज जमत नसेल तर एक महिन्यातूनही जमेत नसेल तर एक वर्षातून ज्या दिवशी महाशिवरात्री असते त्या दिवशी तरी या अध्यायाचं पारायण केलं पाहिजे, अध्याय वाचला पाहिजे. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी किमान ऐकला पाहिजे. किंवा आपल्याला ऐकणंही शक्य नसेल तर ह्या अध्यायाचा जो ग्रंथ आहे त्याचं आपण दररोज दर्शन जरी केलं तरी तेच पुण्य त्या भक्ताला मिळतं. म्हणून महाशिवरात्री हा सण आज 8 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात पूर्ण भारतभर, नवे पूर्ण जगात जिथे जिथे आपले हिंदू लोक आहेत किंवा शिवाला मानणारे लोक आहेत, लॉर्ड शिवजींना मानणारे, ते सर्व लोक आनंदानं साजरा करत आहेत. आपणही साजरा करूया. या महाशिवरात्रीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लॉर्ड शिवजी आणि माता पार्वती आपणा सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करोत. आपल्या घरामध्ये उदंड धनधान्य, संतती, संपत्ती अखंड नांदो आणि आपणाला सदैव दान धर्म करण्याचा आपला जो विचार आहे, आपली महत्वाकांक्षा आहे ते पूर्ण होऊ आणि ते दान धर्म आपल्याकडून शंकरजी करवून घेऊ आणि आपले आयुष्य दीर्घायुष्य होऊ एवढी त्या लॉर्ड शिवा आणि माता पार्वतींना विनंती करून आपण आजचा जो आपण सब्जेक्ट घेतलेला आहे महाशिवरात्री हा इथं थांबवूया. जाता जाता एक आठवलं की या दिवशी आणखी एक अध्याय वाचतात, तो म्हणजे दुसरा अध्याय हरणीचा आणि व्याधाचा. व्याध म्हणजे पारधी. तर हा पारधी शिकारीसाठी गेलेला असतो, त्याला शिकार मिळत नसते, दिवसभर तो इकडं तिकडं भटकंती करत असतो. तो दिवस असतो महाशिवरात्रीचा. लोक मंदिरात जाऊन शिवजींचं दर्शन करत असतात, ओम नमः शिवाय नामाचा जप करत असतात. हे ऐकून त्या पारध्याला नवल वाटतात. ते म्हणतात की काय लोक वेडे, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करत आहेत म्हणून तो चेष्टा करतो. आणि तसाच तो भटकत भटकत तो एका झाडापाशी जातो. त्या झाडावर बसतो. कोणी आवाज येतो का, आपण त्याची शिकार करू म्हणतो. त्या झाडाच्या फांदीवर बसलेला असतो. ते झाड नेमके बेलाचे झाड असते आणि त्या झाडाखाली साक्षात ब्रह्मदेवाने निर्मिलेले शिवलिंग असते. आणि त्याला ते सावज आलं का म्हणून दिसत नाही, म्हणजे काय आडवे येणारे त्याच्या जे फाटे आहेत तो तोडून तो खाली टाकत असतो. त्या चुकून टाकलेले फाटे सुद्धा त्या शंकराच्या पिंडीवर पडत असतात. त्यामुळं काय होतं, शंकरजीला बेल अर्पण केलेलं शिवरात्री दिवशी ते पुण्य व्याधाला लागतं. दिवसभर शिकार नाही मिळली म्हणून तो जो उपवास घडलेला आहे तो उपवास घडलेला असतो. आणि ओम नमः शिवाय जरी त्यांना चेष्टेनं जरी तोंडात नाव घेतलं असलं, लोक काय ओम नमः शिवाय करत आहेत म्हणून तो चेष्टा करत असतो, तर त्या चेष्टेत जरी त्यानं नाव घेतलं तरी शिवजींचं नामस्मरण झालेलं असतं. आणि दिवसभर तर मिळतच नाही त्याला शिकार म्हणून तो रात्रीही तिथंच थांबतो. कारण घरात सगळे त्याचे बायको मुले उपवासी असतात आणि त्यांची सोय करायची असते त्याला. त्यामुळे शिकार घेतल्याशिवाय तो घराकडे जाणार नसतो. रात्र उलटून जात असते. 12 रात्रीचे वाजलेत, 1 वाजले, 2 वाजले तरीही एकही शिकार येत नाही.
आणि 2च्या दरम्यान एक हाडणी येते तिथं आणि हाडणी आल्यावर तो खुश होतो. आता ह्या हाडणीचा वध करायचा, हिला मारायचं आणि घरी नेऊन आपल्या बायका मुलांना शिजवून ते अन्न खायला द्यायचं किंवा आपणही तेच खायचं, असं तो खुश झालेला असतो. असा तो बाण असा धनुष्याला करून मारणार इतक्यात ती हाडणी साक्षात मानव जसे बोलते तसे बोलते, "हे व्याधा, हे पारधी थांब, मला मारू नकोस." वाळद्याला नवल वाटतं की हाडणी असून असं माणसासारखं बोलते. तो म्हणतो, का का नाही मारायचं? अरे व्याधा, मी गर्भीर आहे, माझ्या पोटामध्ये एक बाळ आहे आणि माझे 9 दिवस 9 महिने पूर्ण दिवस भरत आलेले आहेत. मी पाणी पिण्यासाठी आलेले आहे. मी घरी जाते, माझे प्रसवते, बाळाला प्रसवते म्हणजे जन्म देते आणि मग मी इथे परत येते. त्यावेळेला तुम्हाला मार, असं ती म्हणते. मग याच्या मनात किनव येते की गडबीन आहे आणि 2 जीव मारल्याचं पाप नको म्हणून तो काय करतो, ठीक आहे म्हणतो, तू आल्यानंतर मारतो. तू जा आणि डिलिव्हरी होऊन मग परत ये म्हणतो. आणि मग ती हाडणी जाते. थोड्या वेळानं आणखी एक हाडणी येते. त्यावेळेला तो आणखी तो बाण मारणार इतक्यात ती हाडणी म्हणते, "अरे व्याधा, मला मारू नकोस. खूपच वर्षापासून मी आणि माझे पतिदेव यांची भेट झालेली नाही. मी घरी जाते, त्यांची भेट घेते आणि मग परत येते. मग तू मला मार." असं म्हणते. मग ह्या व्याधाच्या मनात किनव म्हणजे किनव दया येते आणि तिलाही तो परत पाठवतो. त्यानंतर 2 पिलं येतात पाणी पिण्यासाठी. त्यांना मारणार इतक्यात ते पिलं म्हणतात, "हे व्याधा थांब. आम्ही आई-वडिलांनी आम्हाला एक काम सांगितलेलं आहे, ते पूर्ण करतो आणि मग परत आल्यानंतर आम्हाला मार." मग व्याधाला आणखी किनव येते आणि त्या दोघांनाही तो सोडून देतो आणि ह्या सगळ्यांची वाट पाहत व्याध बसले असतो. तोपर्यंत सकाळचे 6, 6:15 झालेले असतात. व्याधाला वाटतं हे लोक येतात की नाही, सगळे तरी येतो म्हणून वचन देऊन गेलेले आहेत. आणि 6:30च्या दरम्यान ते सगळीच टोळ म्हणजे 2 हाडणी आणि ती 2 लहान पाडसं तिथं परत येतात आणि म्हणतात, "व्याधा मला मार." व्याधा आधी ते पाडस म्हणतात लहान, पिल्लं म्हणतात, व्याधा आधी आमचा वध कर." त्या अगोदर हाडणी काय म्हणते, ह्या सगळ्यांच्या आधी माझा वध कर. दुसरी हाडणी म्हणते, नाही नाही माझा अगोदर वध कर. तर मरण्यासाठी त्यांची जी अगोदर म्हणजे एकमेकावरचं प्रेम, की त्याला मारताना मला पावणार नाही, त्याच्यासाठी मला अगोदर मार. माझ्या मुलांना मारताना मला नाही पावणार, त्याच्यासाठी मला मार अगोदर, अशी विनंती ते करत आहेत. मुलांना वाटतं की आई वडिलांना माझ्यासमोर जर मारलं तर मला किती दुःख होईल, त्यापेक्षा मला अगोदर मारा. अशी त्यांच्या म्हणजे चुरस लागलेली पाहून त्याचे हृदय हे लावून जातं. जरी तो पारधी असला, शिकारी असला, तरी तो माणूसच आहे ना. त्याचेही हृदय अ, अ, छातीमध्ये हृदयच आहे. मग तो खाली येतो, गहिवरतो, रडतो, ढाळ मोकळून रडायला लागतो तो पारधी आणि म्हणतो की तुम्ही कुणीतरी असं मनुष्य रूपात तुम्ही बोलत आहात, हाडणी असून सुद्धा तुम्ही कुठली तर दैवी शक्ती तुमच्याकडे आहे म्हणून त्यांचे पाय धरतो आणि तुम्हीच माझे गुरु आहात. त्यावेळेला ती हाडणी सांगते, मी रंभा आहे, इंद्राच्या शापामुळं मी पृथ्वीवर येऊन हाडणी झालेली आहे. मग तिथं शिव प्रकट होतात आणि त्या हाडणीचा आणि त्या व्याधाचा उद्धार करून हरणीसहित त्या व्याधाचं सर्व कुटुंब कैलासाला घेऊन जातात. तर ही अशी ही कथा दुसरा अध्याय जो आहे शिवराल्यामृतचा तो किंवा 11 अध्याय हा आजच्या दिवशी वाचण्याचा वाचायचा असतो आणि आपण या दोन्ही अध्यायाचा इथं स्टडी किंवा आपण अध्याय कसा आहे तो पाहिलेला आहे. तर आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड the main concept of Mahashivratri as well as the fast of Mahashivratri. So, even if there is any type of difficulty about this topic or any type topic, you can contact me or you just put your difficulty in comment box. I will try to solve out your difficulty 101%. Okay? So guys, if you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button, you just press that button and subscribe the channel. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK.
If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. Om Namah Shivaya.